पार्टी संगठन आने वाले चुनावों के हिसाब से सब लोगों को मिलके उनका राय लेके सामने कैसा जाना है करके बात करने के लिए। रायगढ़ में पूरा हो रहा है, आपको अभी उड़न भी हुआ, अभी पनवेल में है, क्या बातचीत हुई, क्या निर्णय हुआ? नहीं, बातचीत संगठन कैसा मजबूत करना, आने वाले दिनों में कैसा चुनाव लड़ना, पार्टी का हौसला कैसा बढ़ा के रखना, ये विषय में सब लोगों से चर्चा हुई। अच्छे सुझाव दिए हैं, उसको पूरा इम्प्लीमेंट करके पार्टी अभी बहुत से मजबूत करने का। पिछला कार्यकाल कांग्रेस का देखा जाएगा तो हमेशा कांग्रेस एक बड़ा भाई के रूप में दिखाई देती थी। अभी का जो महाविकास आघाड़ी के गठबंधन में कांग्रेस का कैसा रणनीति आपने अपनाया, आगे के इलेक्शन के बारे में क्या कैसे? कांग्रेस कभी भी बड़ा भाई है, पहले से भी, आज भी, कल भी। अभी एक चुनाव में झटका लगा, उसके लिए 2-3 रीज़न है। वो ईवीएम है, आज तक गवर्नमेंट या इलेक्शन कमीशन उसको रिप्लाई नहीं दे रही, और जो भी हुआ है आप लोगों को मालूम है, उसके लिए उसका इतना नहीं है। और हम भी बड़ा भाई है आज भी। देखा जाए तो दिनों में महानगर पालिका के इलेक्शन है और कांग्रेस महाविकास आघाड़ी साथ में है, नहीं, इलेक्शन तो हम इसीलिए चर्चा में आए थे और हमने उनको डायरेक्शन दिया है, आप लोग जिला में डिसीजन ले, आघाड़ी के साथ में जाना, इंडिविजुअल लड़ना, वो लोग सब बात करके अपने बताएंगे। जो भी लोकल कमिटी तय करेगी हम उसको सपोर्ट करेंगे, हम ऊपर से कुछ भी नहीं बोलेंगे। आज आम्ही प्राथमिक आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जे जे महानगरपालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत अशा सगळ्या आणि प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे आणि आम्ही एक मत करून तो निर्णय आम्ही प्रदेश आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडे पाठवणार आहोत. येत्या 2 दिवसामध्ये त्याची सगळी पूर्तता होऊन पुढचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. अनेक लोक आपले कार्यकर्ते प्रदर्शन करण्यासाठी इच्छुक असतील, अशा प्रकारचं आघाडीसोबत जायचं आहे तर त्यांना वैयक्तिक तिकीट देण्याच्या अनुषंगाने आजच्या चर्चेसोबत काही चर्चा झाली. आम्हाला जर समाधानकारक तिकीटे मिळाली नाही तर काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये स्वबळावर निवडणूक लढेल, परंतु तशी वेळ येणार नाही. शेवटी भाजपला जर रोखायचं असेल तर महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवावी. रायगड जिल्ह्यातील संकटात बळकट करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली? आपण पाहिलं असेल, पालकमंत्री पदासाठी कसे दोन्ही मंत्री आपापलेले आहेत. त्यांना कुठल्याही लोकांच्या विकासासाठी कामासाठी वेळ नाही. फक्त मी पालकमंत्री का तू पालकमंत्री, तू महिमेचं वाद चाललेलं आहे. आणि आता लोकांना कळायला लागले का खरोखर आपला विकास हा काँग्रेसच करू शकतो. या देशाला स्वातंत्र्य सुद्धा काँग्रेस पक्षाने मिळवून दिलेलं आहे. आणि ह्या 11 वर्षामध्ये मोदीजींनी जे फेल्युअर आहे सगळ्या क्षेत्रात, रोजगार, महागाई, जातीमध्ये भांडणं आणि दुसऱ्यांचे पक्ष फोडा, आपल्याकडे लोक घ्या, म्हणजे यांच्याकडे स्वतःचं असं विजन प्रोडक्ट कुठलंच नाही. दुसऱ्याचे उमेदवार घ्या आणि आपल्याला कमळाचं चिन्ह द्या, अशी अवस्था झाली. म्हणून आताशी जनता जनार्दन आहे, यांना यांची जागा दाखवणार. राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांबाबत काँग्रेसची टीका अधिक प्रभावीपणे कशी मांडता येईल आपला विचार करा. आत्ताच आपण पाहिलं असेल, राहुलजींनी ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत जी धांदली झाली, आकडेवारीमध्ये जी तफावत आहे आणि निवडणूक झाल्यानंतर तासांनी जी 8% मतं वाढली, तो संपूर्ण देशभर कशा पद्धतीनं राहुलजींनी जे प्रश्न विचारले, जातीगत जनगणना असेल, हे सगळे प्रश्न राहुलजींनी ज्या पद्धतीनं मोदी सरकारला विचारलेले आहेत, मोदी सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेले आहेत आणि राहुलजींनी जे विषय घेतलेले आहेत ते आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार. पाहायला गेलं तर सरकार कार्यकर्ते असतील, आमदार असतील, एकीकडे सांगतात दिबा पटलाचं नाव विमानतळाला दिलं जाईल आणि प्रशासन किंवा मोदी सरकार असेल हे कुठेतरी दिबा पटलाचं नाव देण्यात पाठी होत आहे. आपल्या माध्यमातून मी आपल्या माध्यमातून त्यांना मेसेज देतो का 3.5 वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार असताना जाणून बुजून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना, समाज बांधवांना रस्त्यावर उभे केले आणि दिबा पाटलांचं नाव पाहिजे. जसं का दिबा पाटलांचे हे मानसच पुत्र सगळे, यांचं बेगडी प्रेम आता आपण पाहिलं असेल. 3.5 वर्षात राज्यात केंद्रात यांची सत्ता असताना दिबा पाटील साहेबांचा उद्धव साहेबांनी ठराव पाठवलेला असताना देखील 2 जिल्ह्यांची नावं बदलण्यात आली, परंतु या विमानतळाला नाव ह्यांना त्यांचं द्यायचं नाही. आणि इथल्याही स्थानिक आमदार किंवा जे नेते आहेत, पनवेल, रायगड, ठाणे, नवी मुंबई, यांनाही कुठलं सोय सुतक नाही. दिबा पाटील साहेबांचं हे नाव देणार नाहीत, हे अधोरेखित झालेले. मला वाटतं आता काहीतरी कोपराला गाजर लावायला, गुळ लावायला मंत्रालयात गेलेले आहेत.
इकडल्या शिष्टमंडळाला घेऊन का काहीतरी यांना पुन्हा आज गाजर देतील. हे गाजर सरकार दिवा पाटील साहेबांचं नाव देऊ शकत नाही. दिलं तर काँग्रेसचं शिष्टमंडळ जाऊन यांचा पहिला आम्ही सत्कार करू. आणि कुठले प्रश्न घेऊन तुम्ही आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या सर्वात पहिला मुद्दा ज्वलंत आहे मालमत्ता कर, पाणी, प्रदूषण किंवा जे ठेकेदारांचा जो भ्रष्टाचार टक्केवारीचा काम आहे तो लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे. नोकर भरती कशा पद्धतीने केली जाते. आज प्रशासक असताना देखील भाजपचे सगळे वागलबच्चे हे महापालिकेत ठाण मानून आहेत. याच्यावरून हेतू स्पष्ट आहे का हे ठेकेदारांसाठी यांनी ही महापालिका यांना पाहिजे. यांना जनतेच्या कुठल्याही प्रश्नाची सोय सुटत नाही.